CSC VLE मित्रांनो, तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता CSC लॉग इन केल्याच्या नंतर अशा पद्धतीचा एक रेड कलर मध्ये एक मेसेज येत आहे, जे की या ठिकाणी CSC VLE ज्यावेळेस लॉग इन करेल त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी उपस्थिती दर्ज करायची आहे। ती उपस्थिती कशी करायची आहे चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर मित्रांनो या ठिकाणी लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही अशा पद्धतीचं बघू शकता। आल्याच्या नंतर या ठिकाणी 3 महिन्याला या ठिकाणी उपस्थिती दर्ज करायची। तर या ठिकाणी उपस्थिती जी आहे या ठिकाणी दर्ज करायची आहे। या ठिकाणी नाववर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर हे डायरेक्ट आपल्याला वेबसाईटवर घेऊन जाणार आहे। वेबसाईटवर घेऊन गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा थंब जे आहे ते या ठिकाणी कॅप्चर करायचं। त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी टिक मार्क द्यायचं आहे आणि तुम्हाला दर 3 महिन्याच्या एकदा या ठिकाणी तुम्हाला बायोमेट्रिक या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करायचं। या ठिकाणी मी माझी बायोमेट्रिक लॉग इन करतो। लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी फिंगरप्रिंट सक्सेस होईल। सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट या ठिकाणी तुम्हाला CSC लॉग इन होईल मित्रांनो। तर मित्रांनो अशा पद्धतीने जे आहे तुम्हाला 3 महिन्यातून एकदा बायोमेट्रिक अपडेट या ठिकाणी करायचं अनिवार्य केलं आहे, जेणेकरून तुमची CSC ID ही बंद नाही झाली पाहिजे। छोटीशी इन्फॉर्मेशन होती मित्रांनो, तुमच्यासोबत शेअर करा वाटली म्हणून या ठिकाणी केलेली आहे।